अरे जाऊ दे मला, काय नाही करत तुझ्या पोरांना. हॅलो एव्हरीबडी, कसे आहात तुम्ही सगळे. तर आता आपण जातोय एका छान ठिकाणी, जे ठिकाण माझ्या खूप फेवरेट आहे, ते म्हणजे मुरुडमधील गारंबी. आता गारंबी या नावावरूनच तुम्हाला कळलं असेल की पहिली दोन अक्षरं ही गार आहेत, म्हणजे ते ठिकाण सुद्धा खूप गार आहे आणि खूप प्रेक्षणीय आहे, खूपच छान आहे. तर जाऊयात आपण आता मुरुडमधल्या गारंबीमध्ये. माझ्या पाठी मोर आणि लांडोर फिरतायत. हा आहे तो जुगाड. तर आपण आता पोहोचलेलो आहोत गारंबीला. एकदा हा पूर्ण नजारा तुम्ही माझ्यासोबत बघा. आता एवढा वेळ तू माझ्या जॅकेट वरती होतीस ना. आता माझ्याकडे ॲक्शन कॅम नसल्यामुळे मी तुम्हाला ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज दाखवू शकत नाही, आणि एका हातात ट्रायपॉड पकडून दुसऱ्या हातात गाडी चालवणं मला जमणार नाही, कारण ते खूप रिस्की आहे. सो मी ना तुम्हाला रोड फुटेज देण्यासाठी एक जुगाड केलेला आहे. तो जुगाड मी आता तुम्हाला दाखवतो. मी एक माझी जवळची वस्तू तुमच्यासाठी कुर्बान करतोय, बघा. हा आहे तो जुगाड आणि हा आहे माझा आयफोन. सो या जुगाडासाठी मला एक लाईक पाहिजे आणि एक सबस्क्राईब पाहिजे. माझ्या पाठी मोर आणि लांडोर फिरतायत. तुम्हाला दिसत असतील की नाही माहीत नाही. रे मी शूट करायला जातो तेव्हाच का पळतात यार. मी जरा जाऊन बघतो, दिसले तर दिसले. ते बघ. मी आता इथे आजोबांची फेवरेट शेव घ्यायला आलेलो आहे, आणि आता ऑलमोस्ट मी पोहोचलोय मुरुडला. सो आता ही शेव घेईन आणि मग घरी जाईन, कारण 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे माझं घर. जो मी माझा फोन लावून जुगाड केलेला आहे, हा तुम्ही अजिबात करू नका. ह्यांनी बघा माझं आयफोनचा डिस्प्ले गेला, येताना माझा मोबाईल पडला. सो ही असली फालतूगिरी कधीच करू नका. एनिवे, हा माझ्या घराकडे जाणारा रोड आहे, आणि ही जे आता घर सुरू झालेलं आहे ते ऊसवाले कोर्लेकर म्हणजे आदित्य आणि पूजाचं घर आहे. आणि ते जे पुढे आहे, जे तुम्हाला दिसते ते खडी टाकलेली आहे, त्याच्या बरोबर समोरचा जो गेट आहे तो आमचा आहे. आणि आता 4, 3, 2, 1 आपण पोहोचलेलो आहोत. आता थोड्याच वेळात आम्ही गारंबीला जायला निघू. ॲक्च्युली माझा प्लॅन कसा होता, मी इकडे गाडी लावणार आणि इकडनं सायकल घेऊन, मुरुडवरून सायकल घेऊन मी रोह्याला निघणार, आणि मुरुड टू रोहा एक सायकलवरती एक वेगळा ब्लॉग करणार होतो. पण पाऊसच इतका आहे की त्यांनी माझ्या आईबाबांना घाबरवलं आहे, आणि ते मला आता परमिशन देत नाही आहेत, आणि मलाही त्यांचं पटतं आहे. सो मी तो ब्लॉग नंतर करणार आहे. सध्या हाच गारंबी. तुला त्या गिम्बलचे मजे घेतोय. 80 रुपये बाबा, मोठी कोलबी आहे बघा. 100 सांगते, 80ला देते बघा. आणि अचानक मुसळधार पावसाची सुरुवात. कसं निघायचं या पावसात. मी जवळजवळ येऊन आता इथे 6 तास झालेले आहेत. बघू शकता 4:01 झालेलं आहे. अतुल येऊन बसलाय रेडी होऊन, प्रसाद आता तिथे येऊन बसलाय, मी रेडी होऊन बसलोय. पण हा पाऊस जायचं नावच घेत नाहीये. एवढी वाट तर मी अजून तिची पण बघितली नव्हती. गॅदरिंग शाळेची, नाचायला गायला. पाऊस थांबायचं नाव घेत नाही. शूट कॅन्सल. आता आम्ही ब्लॉग कॅन्सल झाला आहे आजचं शूट, तुम्हाला माहिती आहे. सो उद्या आम्ही ते करतोय, पण त्याआधी आम्ही इथे ॲज युजल कचोरी खायला आलेलो आहोत, ॲज आय सेड इन माय लाईव्ह सेशन. तर गर्दी बघू शकता इथे तुम्ही धनुगुरुजींच्या इथे. बघा सगळे पब्लिक वाट बघतायत की कधी गरमागरम कचोऱ्या येतात. आमच्या सुदैवाने आम्हाला जावं लागलं नाही तिथे मागायला. आमचा अतुल मित्र धावून आला आमच्यासाठी, आणि त्याने आमच्यासाठी कचोऱ्या मागवलेल्या आहेत, आणि आता त्या आम्ही खाणार आहोत. टाटा आजोबा, टाटा आत्या. सो फायनली आम्ही वाट पाहिली एक दिवस अख्खा पाऊस जायची. पाऊस काय घंटा जात नाही आहे. मग आता शेवटी आम्ही डिसिजन घेतलं की आता पावसातच तुम्हाला ब्लॉगची टूर करायची. आता निघतोय मी माझ्या घरातून गारंबीला जायला, म्हणजे मुरुडमधून गारंबीला जायला. आता तो रूट काय आहे, कसं आहे, ते सगळं आता मी तुम्हाला सांगणार आहे. सेफ्टी म्हणून आम्ही 2 बाईक घेतोय, आणि 2 बाईक विथ मास्क आणि सॅनिटायझर.
हा या, हाय करून जा, हाय करून जा. मुरुडला आलात की केळघर मार्गे रोड सरळ पकडायचा, कुठेच थांबायचं नाही, एकदम स्ट्रेट. सबस्क्राईब करायचं आहे. Fighting flames of fire, hang on the burning wires. We don't care anymore. Are we fading lovers? We keep wasting colors. Maybe we should let this go. We're falling apart, still we hold together. We passed the end, so we choose forever. तर आपण आता पोहोचलेलो आहोत गारंबीला. पहिले सॅनिटाईज होऊन घेऊया. Lots of making. These skies have a different light. Why noise it keeps me up at night? I can't help but ही आहे think आपली back to वाट. you. आता या वाटेने आपण जाऊयात I wish that I could आत find a एकदम place थंड that I व्हायला. would recognize. It's been hard. You know I wanted to stay, caught us off guard, but there was no other way. Did you wait? 'Cause I've been counting the days, and I'm calling up to say I'm coming home to you. I'm coming home to you. I'm coming home to you. त्या गेट पासून हार्डली अर्धा किलोमीटर पण नसेल, पण आपण लिटरली आता इथे पोहोचलेलो आहोत मेन लोकेशनला. इथल्या आठवणी बऱ्याच आहेत. म्हणजे आता मी साधारणतः बघायला गेलं तर खूप लहान होतो तेव्हा मी इथे वनभोजनाला वगैरे यायचो. तेव्हा धरणसुद्धा छोटं होतं. आता खूप सगळं मॉडिफाईड केलेलं आहे. सगळी वाट एकदम स्वच्छ आणि सुंदर झालेली आहे. सो हे सगळं आहे ना एवढं नैसर्गिक आहे. मी बघणार मास्क पण लावलेला नाही आहे, कारण का आजूबाजूला पण कुणीच नाही आहे. सगळी एवढी हिरवळ आहे. जास्तीत जास्त नॅचरल ऑक्सिजन माझ्या घशात जाऊ देत. समजा आपण या वारुळ्याला अजून थोडंसं डार्क केलं तर साधारणतः याचा कलर लाल टाईपमध्ये होईल. आणि लाल कलरचं बटन सबस्क्राईब. लोकेशन बघताय, मी आत्ताच खूप खुश झालोय. एकदा हा पूर्ण नजारा तुम्ही माझ्यासोबत बघा. And I know that it's time on you, but I'm क्या बात है, क्या बात है. I'm coming home to you. ते पाहताय तिथून येणारं सगळं हे जे पाणी आहे हे सगळं प्यायचं पाणी आहे. सगळं प्यायचं पाणी आहे. मी बूट काढून ठेवतो इथे आणि आता ह्याच्यातनं जरा चालतो मस्तपैकी. I'm coming home to you. I'm coming home to you. I'm coming home to you. And I know that it's time on you, but I'm coming home. तेव्हा तुम्ही कधी अशा ठिकाणी याल ना तेव्हा प्लीज तुम्ही व्यवस्थित क्रॉक्स वगैरे असतील तर ते घालून या. कारण मी रायडिंगच्या हिशोबाने लेदर बूट वगैरे घालून आलो आणि हे खडे मला इतके टोचत आहेत की खूप टोचत आहेत. जशी तुमची इच्छा झाली आहे ह्या पाण्यामध्ये मस्तपैकी पोहायची तशी माझीही झाली आहे. पण हा काळ वाईट आहे, ही स्थिती वाईट आहे. इथे पाण्यात भिजून ताप वगैरे आला तर त्याचं रूपांतर पुढे कशा कशात होईल सांगता येत नाही. त्यापेक्षा रिस्क न घेतलेली बरी. आता सध्या फक्त नेत्रसुख घ्यायचं, या सगळ्या गोष्टी मस्तपैकी बघायच्या आणि एन्जॉय करायचं बस. सो आता ह्या धबधब्यानंतर तिथेही एक धबधबा आहे, तोही चेक करूयात. अतुल माझी तिथे वाट पाहतोय. हा बघा, ऐ अतुल, लक्ष नाही त्याचं. आपण जाऊयात आता दुसऱ्या धबधब्यावरती. एवढ्या सुंदर पाण्यात त्याही काढूयात. पण बॉटल काढण्यासाठी चॉपस्टिक कसे असतात तसं काहीतरी तयार करूयात टाइमपास. लेट्स स्टार्ट. नवरात्र जवळ येतं ना, अशाच टिपऱ्या घ्यायला पाहिजे. मी खाली झोपतो आणि काठी घेतो आणि एक एक बॉटल काढतो. आता तुम्हाला पकड. हे ॲक्च्युली स्टिक बिक करण्यापेक्षा सोपं होतं.
पण काय आहे का अतुल चांगलं? हो तिकडे मस्त आहे सर, तिकडे नक्की पाणी कमी आहे ना अतुल? माझे बूट भिजतील यार. बघू तिकडे बघ, सगळं पाणी तिथे जातो खाली. अच्छा, आता आपण कुठून कसं जायचं? इथनं साईडने इकडे एवढं एवढं पाणी आहे फक्त डोकरा बघ. इथल्या साईडने जायचं म्हणतोस? तिथून कष्ट घेत तिथे येणं प्रॉपर वर्थ होतं. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. I wish that I could find a face that I would recognize. I replay the memory of you. It's been hard, you know I wanted to stay caught us off guard. हो ये इकडे, रिस्क नाही पाहिजे. कोरोनाच्या काळात रिस्क नाही पाहिजे अजिबात नाही. नको नको नको. I've been counting the days and I'm coming up to say I'm coming home to you. I'm coming home to you. Ooh, ooh. I'm coming home to you. And I know that it's time overdue, but I'm coming home. आता एवढा वेळ तू माझ्या जॅकेटवरती होतीस ना, जाताना गप्प सबस्क्राईब करून जायचं. थोडीशी अजून मान वरती अतुल. हां हां भूटानमध्ये काय गेलं बिलं तर नाही ना? कारण का माझी वाईफची तुम्ही खूप मोठे फॅन आहात म्हणून थोडीशी तिला दाखवायला इच्छा म्हणून. रसिक प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रेमाला आपण कधीच नाही म्हणू शकत नाही. सो खूप छान वाटतं जेव्हा आपण केलेल्या कलेचं कौतुक होतं. एवढे सगळेजण आपल्याला ओळखतात. दॅट्स रिअली नाईस. खरंच खूप छान वाटलं हा ब्लॉग करून. माझे चाहते देखील मला भेटले. मजा येते आहे. सो आता तो क्षण जो प्रत्येक ब्लॉगरच्या एंडला त्याला बोलायची इच्छा होत नाही ती म्हणजे चला आता संपलं आहे आपलं इकडचं शूट. सगळं झालेलं आहे, सगळा अनुभव घेतलेला आहे. खरंच खूप छान वाटतंय. प्रत्येक वेळेस प्रत्येक ब्लॉगमध्ये मी नवीन अनुभव घेतो. प्रत्येक वेळेस कोणी ना कोणीतरी मित्र बनतात. इथेही बनले, ते जेवायला देखील बोलवत होते. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत तुमच्या मित्रांना देखील सांगा की गारंबी नावाचं एक खूप छान एक ठिकाण आहे जिथे खूप छान नयनरम्य असं निसर्ग आहे, जिथे तुम्ही जाऊन एन्जॉय करू शकता. नक्की स्प्रेड करा हे व्हिडिओ, सगळ्यांना दाखवा, एन्जॉय करा. असंच कुठेही जाल, कसंही राहाल तेव्हा स्वतःला सॅनिटाईज करायला विसरू नका. लॉट्स ऑफ लव्ह. बाय, टेक केअर. प्रवास हा देखील एक गुरुच आहे. प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी शिकवतो. तुम्ही असंच प्रेम द्या. मी पुढच्या प्रवासाला निघतो.